इथे आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. घेऊन जातोय मॅच कडे. कंटवली संघ टॉस जिंकतोय आणि या क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि तरगळ संघ इथे प्रथम फलंदाजी करत असताना पहिलाच बॉल अतिरिक्त वेगाने तुम्हाला पाहायला मिळाला. भन्नाट वेग या गोलंदाजाकडे. याची चर्चा जेव्हा ओपनिंग झालं तेव्हा दिनेश पाटील सरांनी देखील केली, कारण या गोलंदाजाकडे एक चांगला वेग आहे आणि तो वैभव पाटील पहिला चेंडू आपली छाप सोडत या दरम्यान दीपकजी खारकर साहेब यांचं मंचाकडे आगमन होत आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ओ टू कमेंट्री बॉक्स. जाऊया मैदानामध्ये. वैभवने चांगली सुरुवात करत असताना पहिला चेंडू डॉट चेंडू फेकलाय. आणखी एकदा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला जज करतायत, मात्र तोपर्यंत मी इथून अकाउंट ओपन देखील केलं जाईल. पहिले एकदा जमवण्यासाठी इथे तब्बल 2 चेंडूचा सामना करावा लागला. फलंदाज तुम्ही पाहू शकाल स्ट्रायकर एन कडे जो होते या क्षणाला धीरज ओलेकर आणि त्यांची साथ निभावत असताना अक्षय म्हात्रे ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये. मॅच खूप रंगतदार होईल. या मॅच मध्ये खूप तुम्हाला इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. मागील 2 सामने आपण पाहिले, ज्यामधून एक सी लॉर्ड्स मध्ये होता आणि त्यानंतर आपण एक सामना बी लॉर्ड्स मधून. जास्त लॉर्ड्स आहेत, एकूण 10 टीम आपण पाहतोय, परंतु 8 टीमची आपण लॉर्ड्स नक्की पाहतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये चेंडू चालला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ आपण लॉंग ऑन मधून तिथे लॉंग ऑफ मध्ये पोहोचले क्षेत्ररक्षक, तोपर्यंत इथे कम्प्लीट केले जातात वेगानं. अक्षय मात्रच्या बॅट मधून इथे निघतात. प्रथमतः आपण पाहू शकाल 2 धावा आणि संघ जाऊन पोहोचेल 3 षटकारामध्ये. थोडीशी शांत नाही संयमी सुरुवात करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहू शकाल, जेणेकरून सेट होण्यासाठी घेतलेला हा वेळ असावा, कारण की एकदा सेट झाल्यानंतर तुम्ही नेहमीच मोठे मोठे फटके फलंदाजच्या बॅटमधून हे पाहत असतात. जेवढा चांगला चेंडू तेवढाच चांगला सन्मान. डायरेक्ट हिट करायचं होतं क्षेत्ररक्षकाला, मात्र तेवढं चांगला बॅकअप देखील पाहायला मिळाला. मिळेल एक सिंगल, 2 सिंगलच्या मदतीनं आपण आणि एक डबलच्या मदतीनं टोटल धावसंख्या आपण पहिले 4 चेंडू फेकत असताना ऑन बोर्डवर आल्यापर्यंत 4 धावा. वैभव पाटील जे पहिले 4 चेंडू फेकत असताना अतिशय चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत ते सिद्ध करताय पहिल्या 4 चेंडू मध्ये आपल्या स्वतःला. खूप चांगली बॉलिंग. यापेक्षा आणखी चांगली गोलंदाजी कुठे पाहायला मिळेल. अतिशय चांगली सुंदर गोलंदाजी होती आणि तेवढंच चांगलं राहिल्यानं त्यांचं मनोबल वाढत आहेत मैदानामध्ये त्यांचे सर्व खेळाडू. 5 चेंडू रिलीज केले गेलेत अद्यापर्यंत त्यांच्या फॉलो थ्रू मधून आणि धावा फक्त खर्च केले 4. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. आजकालचा टेनिस क्रिकेट विश्व आज इतकं साधं नाहीये, कारण प्रत्येक गोलंदाजीवर मोठे मोठे फटके टोकणारे आज फलंदाज निर्माण झालेत आणि ते तोच प्रयत्न केला जातोय, परंतु तेवढीच धारदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाले. आणि इथे अखेरचा चेंडू देखील तेवढाच वेगानं आणि तेवढ्याच ताकदीनं रिलीज केला गोलंदाज वैभव पाटीलनं. पहिले षटक इथे संपतंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर ऑनबोर्डवर बिनबाद 5 धावा. या दरम्यान विनंती करतोय आदरणीय चंदनजी नरेश कुंभार सर, भाजपा सरचिटणीस युवा मोर्चा उलवानोड या आदर्श व्यक्तिमत्वाला विनंती करतोय आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. चंदनजी कुंभार सर. त्याचबरोबर आणखीन एक निवेदन येतोय JDM बेलवली आणि त्याचबरोबर गव्हाण अंडर 21 या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण अजिबात विलंब न लावता लगेचच संपर्क साधायचा आहे. आपले युनिफॉर्म घेऊन जायचं आहे, नाणेफेक करायचं आहे. JDM बेलवली आणि त्याचबरोबर गव्हाण अंडर 21 या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण अजिबात विलंब न लावता यायचं आहे. चंदनजी कुंभार साहेब यांचा मात्र या मंचाकडे आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. पहिलं षटक फेकलं गेलं ऑन बोर्डवर. वैभव पाटीलची चांगली गुणवत्ता तुम्हाला पाहायला मिळाली गोलंदाजीची आणि इथे त्याने फक्त धावा खर्च केल्या ते आपण पाहिले असतील ते 5 धावा. नवीन गोलंदाज इथे कंटवली संघाकडून वापरला जाईल. आपण पाहू शकाल जिथे गोलंदाजी मार्कवर विशाल पाटील ऑन मार्कवर येत आहेत. मागील 2 सामने पाहिले. पहिल्या सामन्यामध्ये आपण सुरुंगपाडा संघाने 52 धावा नक्कीच डिफेन्स केल्या. त्यानंतर आपण या अगोदर पाहिलं कोंबडभुजे संघाने देखील ते 55 धावा देखील डिफेन्स केल्या. म्हणजे मागील 2 सामन्यामध्ये धावा चेस झाल्या नाहीयेत. ही मॅच काय घेऊन येईल, या मॅच मध्ये काय चित्र पाहायला मिळेल याची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील. जिथे पहिले षटक फेकत असताना वैभवनं जेवढी चांगली छाप सोडली का तेवढीच चांगली गोलंदाजी करतील का, हा प्रश्नचिन्ह. यांची सर्वांची उत्तरं येणाऱ्या पुढील 6 चेंडू मध्ये. दुसऱ्या एंड आपण गोलंदाजीसाठी सज्ज झाल्या तर स्ट्रायकर एंड कडे आता मात्र सामोरं जातील अक्षय आणि स्ट्रायकर एंड कडे धीरजला तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला वेग आहे, तेवढा चांगला हेलिकॉप्टर उडवला, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. लॉंग ऑफ मध्ये टिपला झेल आणि इथे येतोय फलंदाज धीरजचा खेळ संपुष्टात. फलंदाज
थँक्यू. पहिला फलंदाज गमवत आहे इथे शिवांश इलेव्हन तरगर संघ ऑनबोर्डवर फक्त आणि फक्त धावसंख्या पहिले 7 चेंडू फेस केलेत आणि 5 धावा ज्याच्या मोबदल्याने एक विकेट देखील गमावलाय तरगर टीमनं. धावांची एक चांगली रणगती तुम्हाला मिळवावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. किमान 45 ते 50 धावा कशा येतील याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. या वेळेस फ्रंटला जाऊन पायांचा वापर तेवढा चांगला होता. चेंडू सरळ फेकून दिलाय. डिप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय दणदणीत षटकार. थँक्यू सो मच. एकूण धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला आता मात्र इथे भरारी घेताना पाहायला मिळेल. जिथे संघ अडचणीमध्ये होता, जे थोडंसं काही प्रेशर होतं डॉट बॉलचं, जे काही प्रेशर होतं विकेटचं, ते या फटक्यानं मात्र कोस दूर केले जातील आणि संघ दुहेरी अंकामध्ये पदार्पण करत असताना एकूण 11 धावांपर्यंत अद्यापर्यंत उंची गाठली. या संघानं स्वागत केले. या बॉलवर अक्षय म्हात्रे, दोन्ही अक्षय म्हात्रे आहेत, परंतु ओपनिंग ब्लास्टरला आलेले फलंदाज इथे चांगली कामगिरी करतायत. ही क्रिकेटमध्ये गुणवत्ता आहे आणि या बॉलवर सन्मानजनक खेळ इथे करत असताना अक्षय सिंगलला प्राधान्य दिलं गेलं या बॉलवर आणि संघाला एक चालना देण्याचा प्रयत्न. 4 षटकांची मॅच आपण एन्जॉय करतोय. यानंतर देखील तुम्हाला चांगला फाईट्स पाहायला मिळतील. अद्यापर्यंत पहिल्या फेरीतील 2 सामने यानंतर आपले बॅलन्स असतील, ज्यामध्ये यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल बेलवली आणि गव्हाण अंडर 21चा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस साठी लगेच संपर्क करायचा आहे आणि लास्ट फाईट देखील तुम्हाला पाहायला मिळेल जावले विपक्ष दुतुम यांच्यामध्ये देखील. गोलंदाज तयार आहेत. इथे राईट आर्म ओव्हर द विकेट ना समोरच्या दिशेनं फटका तर चांगला आहे, मात्र तेवढंच चांगलं गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. लास्ट मोमेंटला चेंडूला इथे अडवण्यामध्ये यश मिळालं क्षेत्ररक्षकाला आणि किमान आपल्या या क्षेत्ररक्षणातून 3 धावा वाचवल्यात या क्षेत्ररक्षकानं. या एका धावेने संघ मात्र पुढे सरकेल. ऑनबोर्डवर धावा देखील तुम्हाला पाहायला मिळते तर 13 धावा. गुड फिल्डिंग. जेव्हा एवढा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं ना, तेव्हा गोलंदाजचा आत्मविश्वास हा वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचलेला असतो आणि ते आत्मविश्वासानं भरलेली गोलंदाजी काही ते पाहायला मिळेल का. दोन्ही संघामध्ये फाईटर चांगले होईल. दोन्ही संघ विजयासाठी जरूर अस्वस्थ आहेत, पण त्यासाठी फलंदाजी करत असताना तरगर संघाला एक मोठं टार्गेट सेट देखील करावं लागेल. चेंडूची लाईन पाहावी लागेल. मेन अंपायर आमच्याकडे वळतायत. प्रथमेश आहेत तिथे इशारा करतात. लेग स्टंप इथे मिस केलाय आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. पहिला अवंतर बॉल या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आणि संघाची धावसंख्या इथे बिना मेंढीच्या या धावेनं जाऊन पोहोचेल 14 फलंदाज बाद झाले धीरज. इतकी मोठी कामगिरी त्यांची राहिली नाही जेवढी अपेक्षा होती, त्या अपेक्षांची पूर्तता आज मात्र झाली नाही. परंतु या मिडल ओव्हरच्या फलंदाजांना ती पूर्तता करावी लागेल. गुड बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर पूर्णतः कांटा चेंज केला गोलंदाजांना आणि फिरकी आणि तेवढं चांगलं स्लोअर वन हे गती परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळालं आणि चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील षटकार येऊन देखील करत दाखवत आहेत गोलंदाज यावेळेस विशाल पाटील. क्षेत्ररक्षणाचं विखुरलेलं झालं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आता मात्र पॉवर प्लेचं कोणतेही बंधन नाही आहे, परंतु इथे तेवढी चांगली गोलंदाजी होती. मोठे फटके तर तुम्हाला जरूर टोकावे लागतील, परंतु त्यासोबत सिंगल डबलला देखील प्राधान्य तेवढंच महत्वाचं आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलतात अगदी इझी आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल तुम्हाला पाहायला मिळतं. जिथे षटक 2 संपतायत. पहिल्या 12 चेंडूचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ऑनबोर्डवर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल जवळपास 7.50 सरासरीनं 1/15. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. आदरणीय या मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी सरचिटणीस युवा मोर्चा उल्वेनोड चंदनजी कुंभार साहेब यांना विनंती करतो आपण यायचं आहे आणि सन्मान स्वीकारायचा. टॉसबॉक्समध्ये यायचं आहे आणि या सर्व ग्रुपला विनंती करतो आणि समवेत असल्या सर्व मंडळीने विनंती करतो यायचं आहे. किरणजी मडवी यांच्या शुभ असते इथे मात्र यांना सन्मान करण्यात येईल. आदरणीय निलेश दादा आपण यायचं आहे. निलेश दादा त्याचबरोबर विजयजी खरकर आपण या. चंदनजी कुंभार सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र यथोचित मान सन्मान करण्यात येईल. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. 2 षटकं संपलेत. 15 धावा फक्त इथे बोर्डवर पाहायला मिळत आहेत. सरासरीमध्ये तुम्हाला ऍड करावे लागेल. चांगली धावसंख्या जमावी लागेल.
संघर्ष तर खूप करायचा आहे की या मैदानावर क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करताय. चेंडू सेफ लँडिंग झालाय, दुसरी साठी प्रयत्न केला जातोय तर थोडस चुकीचा देखील होतोय. जोपर्यंत बॅकअप मिळेल तो या क्षणामध्ये इथे पूर्ण केल्या जातात. वेगानं 2 धावा अक्षय म्हात्रे जे सलामीला आलेत. 1 षटकार 2 डबल आणि 2 सिंगल च्या मदतीने ते मैदानामध्ये खेळतायत. जवळपास आपण पाहिले असेल तर 13 धावा त्यांच्या बॅटमधून अद्यापर्यंत त्यांनी जमून दिल्या 7 चेंडूमध्ये आपल्या टीमसाठी. परंतु आता गरज आहे धावसंख्येच्या गतीला इथून वाढवण्याची, कारण की या गतीने जर संघ चालत राहिला तर किमान फक्त टार्गेट समोर दिसतंय. जी सरासरी लक्षात घेतली तर 30 फक्त धावा समोर दिसत आहेत. पुढे टार्गेट खूप कमी असे मी म्हणेन. यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. फटका तर चांगला आहे, गॅप मधून चेंडू येतोय. अतिशय इनसाइड आउटचा चांगला दर्जेदार फटका तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ मधून चेंडू सीमा पार चौकार. या दरम्यान जेडीएम बेलोली संघाचा संघनायक आणि गव्हाण अंडर-21 या दोन्ही संघात संघनायकाला अंतिम पगार येतोय. आपण जर ही इनिंग संपायच्या अगोदर नाही आला तर सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. संघर्षमय चौकार तुम्हाला या क्षणाला पाहायला मिळाला. फलंदाज अक्षय जो मैदानामध्ये बरसतोय. बराचसा वेळ त्याने घेतला, बरेचसे चेंडू जवळपास अद्यापर्यंत त्याने 8 चेंडूंचा सामना त्यांच्या बॅटमधून जवळपास केलाय आणि चांगली धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. धावसंख्या तुम्ही जर पाहिल्या तर टोटल अद्यापर्यंत संघ जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्या फलकावर. आयुष्य असो किंवा क्रिकेट तुम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे. आणि जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर संघर्ष बॅटमधून करावा लागेल. गोलंदाजी चांगली दर्जाची चालू आहे. दुसरीचा प्रयत्न थ्रो झाला चुकीचा, कलेक्शन त्याहून जास्त खराब राहिलं आणि इथे लगेचच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्व किती आहे जाऊन विचारायच्या संघानं. या संघाने 1-1 धावेसाठी या स्पर्धा हरवलेत आणि तीच संघर्षमय 1-1 धाव या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून अगदी जीव हातात घेऊन धावल्याप्रमाणे पूर्ण केल्या जातात. 2 धाव्याने संघ 23च्या घरामध्ये. फुलर लाईन वरील चेंडू परफेक्टली यॉर्कर, तेवढंच चांगलं प्रेझन्स माइंड फलंदाजाचं होतं. लगेच चेंडूला सन्मान दिला आणि एकेसाठी परतले. स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. चांगली गोलंदाजी राहिली. मी म्हणेन आपण आपल्या षटकामध्ये 6 चेंडू वाटायला येत असतात. एखादा असा चेंडू असतो अजय ज्यावर एखादा चांगला फटका फलंदाज ठोकत असतात, परंतु उर्वरित 5 चेंडूवर आपल्याला चांगला प्रयत्न करणं खूप महत्वाचं असतं आणि ते चित्र इथे दिसतंय आणि तेवढे चांगले प्रयत्न सुरू आहेत गोलंदाजचे. पहिल्या षटकामध्ये वैभवनं फक्त 5 खर्च केले होत्या. दुसरं षटक थोडंसं मागणं राहिला, परंतु या वेळेला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दोन्ही खेळाडू एकामेकाच्या समोर असे आले, कीपर आणि स्वतः गोलंदाज जणू का आज तर पहिल्यांदाच एकामेकाला पाहतात असे दोघं एकामेकाचे चेहरे पाहत होते. आणि इथे कॉलिंग नसल्या कारणानं जीवनदान मिळेल फलंदाज झाला. जीवनदान कोणाला दिले आपण? अक्षय म्हात्रेला. जे अक्षय म्हात्रे वनडाऊन आलेत. अजय आपण वनडाऊनचे खेळाडू क्रिकेटमध्ये नेहमी विस्फोटक मांडतो. आज भारतीय संघाचा विचार केला विराट कोहली, तशाच प्रमाणे प्रत्येक संघामध्ये एक विराट कोहली असतो का, तो हा अक्षय का? या जीवनदानाचा फायदा ते किती उचलतील याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. गोलंदाज तयार आहेत राईट अबाउट द विकेट ना. समोरच्या दिशेनं कार्बेट ड्राईव्ह लांगामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलताय फेकतायत तोपर्यंत पूर्ण केले जाते सिंगल. या दरम्यान विनंती करतोय आदरणीय सतीशजी पाटील बेलवली आणि संतोषजी पाटील बेलवली बीजेपी युवा नेता म्हणून त्यांची कामं आहेत, खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करणारी मंडळी सतीश पाटील बेलवली आणि संतोष पाटील बेलवली यायचं आपण मंचाकडे. 3 षटक संपलेत आणि ऑन बोर्डवर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ते 27 रन. गव्हाण संघाचा संघनायक या आपण लवकरात लवकर बेलोरी संघाचा संघनायकडे उपस्थित आहे, तर विनंती करतोय गव्हाण संघाचा संघनायक गव्हाण 21. नका लागू आगरी कोल्यांचे, वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार. जरा गिरी खवलला आगरी कोली खवलला, तुम पलाला जागा नाही उरणार. आम्ही कोणी खवलला तुम्हा पालाला जागा नाही उरणार. कोली खवलला, तुम पलाला जागा नाही उरणार. आगरी कोली खवलला, तुम पलाला जागा नाही उरणार. बेलोरी संघाचा संघनायक या आपण आदरणीय दिगंबर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे. दिगंबर पाटील सर
या आपण त्याचबरोबर सतीशजी पाटील आणि संतोषजी पाटील बेलवली युवा कार्यकर्ते यांची खऱ्या अर्थानं खूप चांगली कामगिरी आहे. तर विनंती करतो यायचं आहे ना बसायचं विराजमान व्हा. नाणेफेकीचा कौल लागलाय तर म्हणजेच जेडीएम बेलूर संघाच्या बाजूनं. तर निलेश काय निर्णय असेल? गोलंदाजी. गोलंदाजी घेण्याचं मुख्य कारण आतापर्यंत जे सामने झाले पहिल्या बॅटिंग करताना धावा कमी यायला लागल्या, पण चेस करताना चांगले खेळतात आकाश आणि राकेश, त्यामुळे पहिली गोलंदाजी करू. साहिल जर विचार केला तर गव्हाण अंडर-21 अतिशय सुरेख संघ आहे. कारण आम्ही एका रजनीमध्ये पांजे बहुतेक त्या टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ, पागोड्याच्या टुर्नामेंटमध्ये आपला चांगला खेळ झाला. पागोड्याच्या टुर्नामेंटमध्ये त्या रजनीमध्ये जिंकण्याचा आपला अनुभव आहे. काय सांगते तुझ्या संघाविषयी? संघ तर आमचा खूप चांगला आहे आणि पोरं पण खूप चांगले आहेत, मिळून मिसळून सगळेजण. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, कारण सामना सुरू आहे. बेस्ट ऑफ लक. आणि सामना संपल्यानंतर अजिबात थांबायचं नाही, लगेचच बेलुरी संघानं आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. हो टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. मैदानामध्ये तुम्हाला पाहू शकाल जिथे संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 वर जाऊन पोहोचला अंतिम स्लॉगर. इथे फटका तर चांगल्या गॅपमध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण प्रयत्न केला त्यांच्या अवक्त्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पलीकडे आणखी एक आलेला संघर्षमय चौकार. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं, ओ बुलाती है मगर जाने का नहीं, ओ बुलाती है. थँक्यू. एक एक सीझन असतं, एक एक फॉर्म असतं. आज आपण जर पाहिलं असेल हे गाणं, तदनंतर आज जर आपण पाहिलं असेल तर गो करणं, आणि तदनंतर ही चांगली मेजवानी आमच्या प्रेक्षकांच्या भेटेला आमच्या डीजे मास्टर मॅडे पोहोचवते. म्हणजे आपलं देखील बरोबर कौतुक इथे केलं जाईल. चांगली फटकेबाजीसाठी सुरुवात केली जाते. आता मात्र आक्रमक रवैया धारण केल्या दोन्ही फलंदाजांना. पहिल्या बॉलवर चौकारल्यानंतर या दुसऱ्या बॉलवर कंप्लीट केली जाते एक सिंगल. या सिंगलच्या मदतीनं का होईना संघ जाऊन पोहोचलाय सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल 32 50+ धावा मागील 2 सामन्यामध्ये आपण पाहिल्यात, आणि ते दोन्ही वेळा ते धावा डिफेंड झाल्यात. स्पष्ट मैदानामध्ये हेच होत आहे. तुम्हाला या पहिल्या पूर्वार्धात किमान 50+ धावा जमवणं देखील तेवढं महत्वाचं आहे, परंतु गोलंदाजीचं भरभरून कौतुक इथे केलं जात आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस होता, फटका इतका चांगला नाही की क्षेत्ररक्षणाला बीट करेल. दुसरीचा प्रयत्न ते केला जातोय. व्हेरी गुड थ्रो, अतिशय परफेक्ट थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला, आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाद होत आहेत. आदरणीय राजेशजी खरकर साहेब यांचंही माझ्याकडे आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि मित्रांनो, खरी अर्थानं प्रथमेश आणि प्रतीक कोळी याला कोण विसरेल. क्रिकेटमधले जर विचार केला तर गणेशपुरी संघाची ताकद आहे. त्यांच्या माध्यमातून छोटा व्यवसाय म्हणजेच हॉटेलिंग व्यवसाय सुरू केलाय. सेक्टर 20ला अजय मल्हार नावानं हॉटेल त्यांचं आहे. त्यांच्या हातची चव एकदा खाऊन बघा, तुम्ही पुन्हा पुन्हा जाल, कारण खऱ्या अर्थानं अगदी आपल्या हातची चव, घरच्या हातची चव तुम्हाला सापडेल. सेक्टर 20 मध्ये जय मल्हार हॉटेल्समध्ये सर्वांनी जाऊन त्याचा पैसे भरून आनंद घ्यायचा आहे. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. गोलंदाज तयार आहेत. इथे मात्र चांगला फटका समोरच्या दिशेनं अगदी सरळ, आणि इथून चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय षटकार. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. इथे चांगली फटकेबाजीसाठी आपण पाहू शकाल माहीर आहेत. इथे अक्षय मात्रे सलामीला आलेत. पूर्णतः संघाचं जे डाव आहे, पूर्णतः संघाचं जे ओझ आहे, जे आपल्या खांद्यावर घेतलंय, त्या जबाबदारीला जाणलंय, आणि त्या जबाबदारीला इथे सुंदररित्या पार पाडत असताना तुम्ही फलंदाज अक्षय मात्रेला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या मात्र वेग घेत असताना 39 धावांपर्यंत सद्यस्थितीमध्ये. खेळाच्या पूर्वार्धामध्ये अंतिम 2 बॉल तुम्हाला इथे आणखी आक्रमक पाहायला मिळेल. फलंदाज अक्षय आणखी एकदा त्या दिशेनं डीपेक्षा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलतायत. खराब क्षेत्ररक्षण, लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट,
आणि इथे पाहायला मिळते 2 धावांनी संघ 40 ओलांडत असताना जिथे जाऊन पोहोचला 41-41 धावा 2-41 असे सिच्युएशन तुम्हाला पाहायला मिळतं. अंतिम बॉल शेवटचं गोड करायचं पण यश कोणाच्या पदरी पडेल या बॉलवर. पुन्हा एकदा डीपेक्षा कव्हर मध्ये तिथे परफेक्ट क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न ते केला जातोय. 2 धावा जर पूर्ण झालेत. तिसरीचा प्रयत्न केला जातोय मैदानामध्ये आणि इथे तिसरीच्या प्रयत्नानं फलंदाज मात्र बाद. बरेचसे प्रयत्न झाले दोन्ही संघाकडून. तुम्हाला चढाओढ या पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाली. दोन्ही संघाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने इथे केलं आणि इथे पहिलं पूर्वार्ध संपत असताना फलंदाजी करत असताना जिथे संघ सद्य स्थितीमध्ये जिथे आपण पाहू शकाल 43च्या घरामध्ये 43 धावा बोर्डवर आल्यात. 44 धावांचं लक्ष इथे उत्तरार्धामध्ये सेट केलं गेलंय कणकवली संघासमोर. तर कशा रीतीनं हे उत्तरार्धामध्ये आव्हान चेस केलं जाईल का या धावा पुन्हा एकदा डिफेन्स केला जाते ज्याप्रमाणे पहिल्या 2 सामने धावा डिफेन्स राहिल्या. तर नक्कीच जाऊया मॅडीकडे आणि तदनंतर तुमच्या समोर येतील अमित म्हात्रे. तर इथे आपण पाहू शकाल उद्याच्या दिवसामध्ये आपण 6:30 वाजता पहिला सामना असणार आहे तुमच्या समोर. शो मॅच असेल ज्यामध्ये प्रेक्षणीय सामन्यामध्ये आपण पाहू शकाल उल्वेन नोट 40+ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी रिअल एस्टेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असा सामना तुम्हाला प्रेक्षणीय लढत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आज या प्रेक्षणीय लढतीला देखील खूप डिमांड आहे. तर नक्कीच आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये अमित म्हात्रे यांना. बरोबर विजयदादा कारकर यांना की या मंचावर उपस्थित सतीशजी पाटील आणि संतोषजी पाटील बेलवली यांचा मात्र यथोचित मान सन्मान करावा. दादा यायचं आहे. सतीश पाटील BJP युवा नेता राजकारणातील ही धुरंधर मंडळी पाहतोय. त्याचबरोबर संतोषजी पाटील यांनाही विनंती करतोय विजयजी खारकर राजेशजी खारकर यांच्या शुभ असते ते मात्र या 2 मान्यवरांचा सन्मान होतोय. सतीशजी पाटील यांचा सन्मान होता. त्याचबरोबर संतोषजी पाटील यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. खऱ्या अर्थानं बेलोरी संघाचे सदैव ही पाठी राहणारी मंडळी आहे. सतीश पाटलांचा विचार केला तर कित्येक सामन्यांमध्ये या संघाला पॅक करणारा हा माणूस सदैव या संघासमवेत असतो. धन्यवाद वैभव भोपी, इनका सुमधुर आवाज आपने सुना. 44 रनों का टारगेट रखा है. इस बार देखा जाए शायद कंठौली के सामने शिवांश 11 तरगढ़ टीम ने काफी क्रिकेट का तेज तर्रार तमाम दर्शक देख रहे. आए हुए तमाम दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करें हमारे इस विधायक ट्रॉफी के लिए. 44 रनों का पीछा करने के लिए इस बार देखा जाए कंठौली टीम की ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी है. लेकिन इस मैदान के अंदर गेंदबाजी का जो गेम प्लान है वो चल रहा है. किस तरह से गेंदबाजी करना है या शिवांश 11 तरगढ़ टीम को. या दरम्यान रवींद्र खारकर साहेब यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. त्याचबरोबर बेलोरी संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं आहे. आपण जिकडे साऊंड्स आहेत तिकडे संघाचा संघनायक तुमचा वाट बघतोय तर सर्वांनी तिकडे यायचं आहे. बेलोरी संघाचे सर्व खेळाडू.
गेंदबाज राकेश मोहिते, लेकिन स्ट्राइक के ऊपर वैभव पाटिल और प्रवीण वाघमारे, ये जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी है। हर ओवर में 11 का रिक्वायर्ड रन रेट है। सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, रोशनी भी उसी की है जो शम्मा जलाना जानता है। हर जगह मंदिर मस्जिद गुरुद्वारे है, लेकिन ईश्वर तो उसी का है जो सर झुकाना जानता है। इस बीच अपील जोर से की थी, लेकिन अपील इस बार ऐसी की थी विकेट कीपर और गेंदबाज ने कि अंपायर के ऊपर प्रेशर डालने की कोशिश की थी, लेकिन अंपायर ने इस अपील को ठुकरा दिया और पहली गेंद डॉट चली गई। राकेश मोहिते बॉलिंग मार पर, पहला पावर प्ले जारी है। दो ही खिलाड़ी सर्कल के बाहर है। बैकफुट पर गए, इस बार स्क्वायर कट कर दिया पॉइंट के क्षेत्र में। खिलाड़ी तैनात है जब तक सिंगल रन मिला, और पहला रन नारायण मामा बहुत ही महत्वपूर्ण है। जिंदगी की पहली चीजें, चाहे आपका पहला प्यार हो या पहला रन हो या पहला क्लास हो, आपके लिए हमेशा बहुत ही महत्वपूर्ण है। और यहां रनों का सिलसिला जारी हुआ। पहला रन मिला वैभव पाटिल को, और पहले रन के साथ कंटौली का खाता ओपन हो चुका है। फुल टॉस मार खाएगा ऐसी गेंद जाएगी, लेकिन लॉन्ग ऑन वाले आए, शानदार कवर कर दिया। इस बीच सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर पहुंचा 2 के घर में। पीटीसी के माध्यम के तौर के ऊपर आप इस टूर्नामेंट को टेलीकास्ट कर रहे। तीसरी गेंद और हवा में मिड ऑन, देखते देखते गेंद दूसरे टप्पे के साथ सीमा रेखा का दर्शन देने के लिए 4 रन ठोको। बिल्कुल कसम है हमारे राजा की, कोई बेईमान नहीं बनेगा। और थोड़े से बैक फुट पर गए थे वैभव, कट करने का प्रयास किया था, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं। राकेश मोहिते ने वेरिएशन लाया, गेंद डॉट फेंका, छकमा दिया, फंसा दिया। पहला पावर प्ले जारी है। एक शॉट थर्मैन गली, शॉट पॉइंट, शॉट कवर, ऑफ साइड के ऊपर है, ऑन साइड के ऊपर शॉट पॉइंट लेग, शॉट स्क्वायर लेग और मिड ऑन है। और ये काफी अच्छी गेंद, लेकिन ये वाइड का इशारा आया तो अतिरिक्त रनों के साथ ऑफ स्टंप के बाहर गई गेंद, अंपायर ने से वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 7 के घर में। एक खिलाड़ी इस बार देखा जाए शायद लॉन्ग ऑन के क्षेत्र में, और एक लॉन्ग ऑफ के ऊपर। ये फील्डिंग की हुई है रचना की हुई, 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है। और इस बार नहीं पकड़ेगा, चली गई, निकल गई और देकर गई। इस बार देखा जाए 4 रन। सुरेश 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 बिल्कुल धन्यवाद मैडी, बहुत ही सुंदर ये ऑपरेटिंग चल रही है। स्कोर जिस आदरणीय रवीजी खारकर साहेब यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। दादा यायचं आपण। योगेशजी आपल्याला विनंती करतोय, योगेशजी आपल्या शुभ हस्ते इथे सन्मान करायचं, यायचं आपण। आदरणीय रवीजी खारकर साहेब यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करण्यात येईल। ओवर टू कमेंट्री बॉक्स। और जो 11 रनों का जो रन रेट जो रखा था, उस रन रेट को पार कर दिया और 11 रन पहले ओवर में आए। जीतने के लिए इस बार देखा जाए 33 रनों की जरूरत है आने वाले 18 गेंदों में, लेकिन सेकंड गेंदबाज मिस्टर अमर मोहिते आए हैं। 9 रन पे वैभव पाटिल एक ऑलराउंडर खिलाड़ी खेल रहे हैं, और प्रवीण वाघमारे 1 रन पे खेल रहे हैं। और ये उड़ाया, लेकिन
बेहतरीन शानदार क्या जज किया, लॉन्ग ऑन के ऊपर लिया कैच। विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में कंठौली टीम को धचका लगा। बिल्कुल बहुत ही सुमधुर संगीत सुना। विजय दादा खारकर साहब यहाँ उपस्थित है, जिनके नेतृत्व में काफी उनका बर्थडे उन्हें नहीं है लेकिन हमें याद जरूर रहेगा, क्योंकि बड़ी मजा आया। बिल्कुल बिल्कुल इस बार देखा जाए 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 33 रन चाहिए। नए बल्लेबाज विशाल पाटिल आए और छोटी बच्ची भी यहाँ मैच देख रही है, उनका भी स्वागत करना हमारा फर्ज है। क्रिकेट हिंदुस्तान के गल्ली गल्ली में बहुत ही लोकप्रिय बन चुका है। आदरणीय गणेशजी सोमय साहेब यांचं मंचाकडे आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। और दिशा से भटकती हुई गेंद, वाइड का इशारा आया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर पे इजाफा हो चुका है। स्कोर पहुंचा है 12 के घर में 1 विकेट के नुकसान पे। अमर मोहित इस बार देखा जाए इनकी ये खराब गेंद साबित हो चुकी है। आने वाले 17 गेंदों में टीम को जीतने के लिए 32 रन चाहिए। और आजकल का जमाना बहुत फास्ट जमाना है, क्रिकेट भी इतना फास्ट बन चुका है कि पटरी के ऊपर रेलगाड़ी चलती है और राजधानी एक्सप्रेस का खेल है। इस बार लोअर फुट टॉस जरूर गेंद आई है। इस बार देखा जाए ऑन साइड के ऊपर गेंद को फ्लिक किया, सिंगल मिली और सिंगल के साथ कंठौली टीम का स्कोर पहुंचा है 13 के घर में। वैभव पाटील एक साइड से काफी बेहतरीन मोर्चा संभाल रहे हैं। आदरणीय गणेश सोमय साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची देणगी येते। त्याचबरोबर दिलीप कोळी साहेब यांच्याकडून सुद्धा तब्बल 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला येते। मनाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचे आभार प्रकट करतोय, धन्यवाद। महत्वपूर्ण है, देणगी बहुत महत्वपूर्ण है। और तमाम इस बार देखा है दर्शकों का और हमारे मेहमानों का हम तहे दिल से स्वागत कर रहा है। लेकिन वैभव एक साइड से काफी बेहतरीन बल्लेबाजी कर रहा है, लेकिन इस बार स्ट्राइक के ऊपर विशाल पाटिल आए। खाना खाने का भी टाइम हो चुका है, इसीलिए केतन ने कुछ व्हाट्सएप के ऊपर भेज दिया, ऐसा संदेश आया है। हवाई फायर रूम दिया, उछाल दिया, गई ओ मानो उड़ता तीर पीठ पे लिया जा रहा था, लेकिन उन्होंने प्रयास किया, गेंद से हाथ छूट गई कैच और सीधी बढ़ने के बाद छक्का। टाइमिंग बहुत महत्वपूर्ण है, लेकिन लॉन्ग ऑन फील्डर ने इस बार देखा जाए शायद गेंद को अंदर फेंकना ही चाहिए था, लेकिन उन्हें लग रहा कि भाई कैच ले सकता हूं, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर। 6 रन के लिए स्कोर है 19 के घर में। 15 गेंदों में जीतने के लिए 25 रन चाहिए। काफी सुंदर कैलकुलेशन चल रहा है। एक बार फिर से सेफ शॉट जरूर खेल रहा है, गैप में गेंद, लॉन्ग ऑन खिलाड़ी आए, गेंद को उठाया। अखिलेश भाई किधर जा रहे पता नहीं, सिंगल तो मिली और सिंगल के साथ तो स्कोर गया है 10 के घर में। क्रिकेट की शुरुआत इंग्लैंड ने की है, लेकिन पाला आए, पोसा आए और माखन चुराना जिसने कहा, बंसी बजाकर जिसने नचाया, जिसने दुनिया को प्रेम करना सिखाया, वो कन्हैया भी क्रिकेट खेलता था। भाग गई गेंद इस बार देखा जाए, लेकिन वह फील्डर आए, गेंद को उठाया, तब तक के लिए दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में, और 2 रन के साथ स्कोर गया है 22 यानी कि 22 के घर में। इस ओवर की अंतिम गेंद शेष है। काफी जबरदस्त यह आयोजन, नियोजन, खूबसूरत यह हमारा मैदान, जबरदस्त लाइट, जबरदस्त डीजे साउंड सिस्टम, पीटीसी का ये शायद मुझे लग रहा है यूट्यूब इस साल बहुत कमाएगी बंधु, तो 1 तारीख लेना ही पड़ेगा पीटीसी से। और एक बार फिर से हल्के हाथों से खेल दिया, शॉर्ट कवर के ऊपर गेंद चली गई है। इस बीच सिंगल मिली, गेंद को सम्मान दिया और हमारे भारत के भूतपूर्व कप्तान लिटिल मास्टर हमारे सुनील मनोहर गावस्कर साहब जी ने कह दिया, अच्छे गेंदों का सम्मान करो और खराब गेंदों को बाहर भेजो। इस बार गेंद का सम्मान किया, सिंगल मिली और इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद देखा जाए
कंठौली टीम का स्कोर पहुंचा है 23, लॉस ऑफ 1 विकेट के नुकसान पे। तेव्हा अफजुल खाना क्रोध भारी मग चढला, कसम खाऊन घरा बाहेरी तो पडला। पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा, मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा। बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले, प्रतापगडाशी स्वतः भेटी लाते आले। आओ मिळो हमसे म्हणून कान भिडे शिवबाला, करू नको का अफजुल करी वाराला। झाला शिवराया हुशार, हाँ बिल्कुल, बहुत ही सुमधुर। इसलिए कहता हूं कि बिजली की जैसी तलवार चला के गया, कठोर छाती से हिंदुस्तान को हिला के गया, शेर नाखून से अफजल खान का कोतला फाड़ के गया, मुट्ठी भर मावले लेकर हजारों शैतानों को भारी पड़ के गया। स्वर्ग में जाने के बाद देवताओं ने जिसको झुक के सलाम किया, ऐसा एक ही मर्द मराठा शिव बह के गया, शिव बह के गया, शिव बह के गया। राजा है हमारा दोस्तों, राजा सिकंदर इतिहास के पन्नों में हुआ है, लेकिन राजा छत्रपति शिवाजी महाराज जैसा नहीं हुआ है। और हम बहुत पुण्यवान है जो मेरे राजा की समाधि हमारे रायगढ़ के किले के ऊपर है। इसलिए कहता हूं कि शायद देखा जाए ताजमहल अगर एक प्रेम की निशानी है तो रायगढ़ किला गुरुजी एक शेर की कहानी है। जीतने के लिए 12 गेंदों में शायद रन चाहिए, 21 रन की जरूरत है, 10.50 का रिक्वायर्ड रन रेट है। लेकिन तीसरे गेंदबाज आए, इस बार देखा जाए प्रीतेश मोकल आए हैं। एक साइड से वैभव पाटिल की शानदार बल्लेबाजी, विशाल पाटिल व्यक्तिगत 7 रन पे खेल रहे, 21 रन की जरूरत है 12 गेंदों में। शिवांश 11 तरगर टीम ने पहले बैटिंग की, 43 रन इकट्ठा किया, 44 रनों का टारगेट रखा है। कंटौली टीम का स्कोर है 2 ओवर की समाप्ति के बाद 23, लॉस ऑफ 1 विकेट के नुकसान पे। इस बार कट कर दिया है, लेकिन पीछे प्रोडक्शन उपस्थित है। शॉर्ट थर्ड मैन खिलाड़ी ने गेंद को पकड़ लिया जब तक एक सिंगल मिली, और सिंगल के साथ स्कोर गया है 24 के घर में। 9 गेंदों में मुझे लग रहा है 14 रनों की पारी वैभव पाटिल खेल रहा है। उसमें मुझे लग रहा है उनके 2 चौवे है, 1 डबल, 2 सिंगल है, 4 सिंगल है, माफ कीजिए। ग्यारह गेंदों में जीतने के लिए 20 रनों की दरकार है अभी तक। और ये शायद प्रीतेश मोगल की अच्छी गेंद साबित हुई। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिल चुके, गेंद और बल्ले का संपर्क हो चुका है, लेकिन इस गेंद के ऊपर रन नहीं है। टीम का स्कोर 24 के घर में रुका हुआ है 1 विकेट के नुकसान पे। या दरम्यान सतीशजी म्हात्रे, डॉक्टर सतीश म्हात्रे बेलवले आणि जे दुर्गामाता नेटवर्कचे सर्व सचिन म्हात्रे यांना विनंती करतोय मंचाकडे आगमन करायचं आहे। सतीशजी म्हात्रे आणि सचिन म्हात्रे या आपण। बिल्कुल इसी बीच दूसरा रन पूरा कर दिया, पर्याप्त समय था बल्लेबाज के पास, 2 रन चुरा लिया और 2 रन के साथ स्कोर गया है 26 के घर में 26। आवाज तो चाहिए, लेकिन थोड़ा सा यहां रुकना पड़ता है। 26 स्कोर। और इसी बीच ये काफी अंदर गेंद आ गई है, बेहतरीन गेंद फेंकी इस बार देखा जाए हितेश प्रीतेश मोकल ने। अब दबाव आया है बल्लेबाज शायद यहां विशाल पाटिल के ऊपर। टीम का स्कोर 26 के घर में रुका हुआ है। अभी तक जीतने के लिए मेरे हिसाब से 18 रन की जरूरत है आने वाले 8 गेंदों में। 8 गेंदों में 18 रन चाहिए। काफी बेहतरीन किफायती गेंदबाजी चल रही, लेकिन इस बार ये गेंद थोड़ी सी इस बार देखा जाए खराब गेंद है। अंपायर साहब तो जानते, हम भी जानते हैं, लेकिन जब तक अंपायर का सिग्नल नहीं आता तब तक हम यहां से कुछ कहने वाले नहीं है। अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 27 के घर में 27, लॉस ऑफ 1 विकेट। विकेट हाथ में, रन चाहिए, मैदान के ऊपर आक्रमण करो, इससे कुछ नहीं होने वाला, इससे घाटा हो सकता है आपका। फुल टॉस, ये जरूर गेंद थी, ड्राइव किया है, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। बढ़िया सेत लक्षण वहां
क्या देखिए क्षेत्र रक्षण किया, तालियों की गड़गड़ाहट हो गई है। और जब अच्छा क्षेत्र रक्षण होता है तब कोई ना कोई कह दे कि क्या खूबसूरत हो चुका है। और इसी बीच इस सिंगल के साथ स्कोर 28 के घर में 1 विकेट के नुकसान पे कंठौली टीम का स्कोर। 7 गेंदों में 17 रन चाहिए। वैभव पाटिल ओपनिंग बल्लेबाज, वैभव के बल्ले से निकला हुआ ये शॉट, गैप में गेंद चली गई, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी ने गेंद को उठाया। मामला बनेगा बनेगा बनेगा, यहां से मुझे भी दिखा। और क्योंकि बल्लेबाज का बल्ला पॉपिंग क्रीज से बहुत दूर था और ऐसे हालात में ये दूसरा झटका लगता हुआ कंठौली टीम को। तो ये दूसरा रन आत्मघाती साबित हुआ और इस 1 रन के साथ स्कोर गया है 29 के घर में। आने वाले 6 गेंदे शेष, टीम को जीतने के लिए 16 रन कंपलसरी चेज, 16 रन चाहिए। और मैंने दोस्तों पहले कह दिया तो नेक्स्ट मुकाबला जेडीएम बेलवली बनाम गवान 11 गवान अंडर मुझे लग रहा है 19 का मुकाबला है। छह गेंदे जीतने के लिए इस बीच 16 रन चाहिए। 7 चेंडू 16। यस यस 15 रन चाहिए। थोड़ी सी गलती हुई है, 15 चाहिए। ये स्कोरर हमारे नए हैं और होता है इस दुनिया में परफेक्ट दोस्तों कोई नहीं, लेकिन मैं स्वागत करता हूं इस बीच कंठौली कप्तान और उनकी टीम का। 15 रन चाहिए। 6 गेंदे 15 रन होता है यार। नहीं स्कोरर थोड़े से हल्के फुल्के ही है लेकिन होता है, उसमें कोई दिक्कत नहीं यार, उतना प्रेशर मत लो। 6 गेंदे जीतने के लिए 15 रन चाहिए। संदेश पाटिल स्ट्राइक के ऊपर। मेन स्कोरर गया था बाहर, अभी आया है वो। और इसी बीच ये गेंद वाइड का इशारा बाहर ज्यादा गई। 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 30 के घर में। 6 गेंदे जीतने के लिए 14 रन चाहिए। काफी जबरदस्त अभी भी मुकाबले के अंदर जान है, शान है। मुकाबला कोई भी जीत सकता है, लेकिन गेंदबाजी नियंत्रण में होनी चाहिए। अगर इस तरह से गेंदे फेंक सकते हैं तो शायद आपकी टीम के लिए खतरा हो सकता है। 6 गेंदे टीम को जीतने के लिए 14 रन चाहिए। बस 2 बड़े शॉट आ सकते हैं तो मैच को जीतना कंठौली के लिए संभव हो सकता है, लेकिन गेंदबाजी धारदार चल सकती है तो शायद यह मुश्किल भी हो सकता है। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। स्कोर है 30 के घर में। 5 गेंदे शेष और टीम को जीतने के लिए 14 रन चाहिए। 6 गेंदे 6 गेंदे शेष और टीम को जीतने के लिए 14 रन। और स्ट्राइक के ऊपर इस बीच संदेश पाटिल। हवा में जरूर गेंद, इस बार देखा जाए कैच की संभावना, लेकिन पॉइंट के ऊपर फील्डर कोई उपस्थित नहीं है। तो इस बीच शायद या 1 ही रन मिली और 1 रन के साथ कंठौली टीम का स्कोर पहुंचा है 31 के घर में 31 रन। लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पे। 5 गेंदों में जीतने के लिए 13 रन चाहिए। कंपलसरी चेज इस प्रतियोगिता का नियम है, लेकिन वैभव पाटिल के ऊपर पूरा दारोमदार है इस मैच का कि यही शहंशाह होकर अगर मैच को जीतना असंभव हो सकता है तो कंठौली के लिए धोखा भी हो सकता है, लेकिन वैभव पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी है। ये गेंद इस बार देखा जाए फिर से वाइड आ गई है। नियंत्रण भरी गेंदबाजी नहीं चल रही है। डिसिप्लिन जो चाहिए गेंदबाजी में, अचूकता नहीं है, सटीकता नहीं दिख रही है। तो इस बीच शायद एक सिंगल के साथ
अतिरिक्त रनों के साथ इजाफा स्कोर में, स्कोर 32 के घर में। जीतने के लिए 5 गेंदों में 12 रन चाहिए। बस 2 ही छक्कों की जरूरत है मैच को जीतना है तो कंटौली टीम को, और वैभव पाटिल जैसे कप्तान सर सेनापति मैदान के ऊपर है। इस बार जोरदार प्रहार किया है लॉन्ग ऑफ के ऊपर, लेकिन खिलाड़ी तैनात है जब तक के लिए मामला बनेगा लगता है, और इसी बीच रन आउट का मौका हो सकता है। और ये आउट हो चुके बल्लेबाज सुदेश पाटिल 1 रन बना के वापस जा रहे। दूसरा रन आत्मघाती साबित हुआ। संदेश पाटिल वापस आ चुके और इस 1 रन के साथ स्कोर गया है 33 के घर में। 33 लॉस ऑफ 3 विकेट के नुकसान पे कंटौली टीम का स्कोर। 4 गेंदे शेष। टीम को जीतने के लिए मेरे हिसाब से यहां 11 रन की जरूरत है। 4 गेंदे शेष है जीतने के लिए, इसी बीच 11 रन चाहिए। 4 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज आहे। तो बल्लेबाज राहुल पाटिल मैदान के अंदर पहुंचे, लेफ्ट हैंड बल्लेबाज अंपायर से गार्ड लेते हुए। 4 गेंदों में जीतने के लिए 11 रन कंपलसरी चेज इस प्रतियोगिता का नियम है, ये दोनों कप्तान ध्यान में रखिए। लेकिन कुछ कानों में शायद मंत्र देने के लिए वैभव पाटिल इस बार मेन जो खिलाड़ी है, इस बार देखा जाए वो शायद राहुल को कुछ संदेशा देने के लिए पहुंचे हैं। 33 पे स्कोर जा चुका है। 3 विकेट के नुकसान पे कंटौली टीम का स्कोर 44 रनों का टारगेट जीतने के लिए, और आने वाले 4 गेंदों में इस बार देखा जाए 11 रन की जरूरत है। 4 गेंदे शेष, 11 रन चाहिए। और एक बार फिर से इस बार देखा जाए डीप स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात है जिन्होंने गेंद को पकड़ लिया जब तक के लिए सिंगल मिली, और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 34। 34 के घर में, और 3 गेंदों में जीतने के लिए 10 रन चाहिए कंटौली टीम को। तो इस गेंद के ऊपर बड़ा हिट आना चाहिए, बड़े हिट की जरूरत है, लेकिन वो कारनामा करने की क्षमता, वो कैपेसिटी, वो काबिलियत शायद वैभव पाटिल के पास है। 3 गेंदों में 10 रन चाहिए। चौथी गेंद कैसी है, और ये दिशा से भटकती हुई गेंद, नियंत्रण भरी गेंदबाजी नहीं चल रही है, लेग स्टंप के बाहर गई। अंपायर ने उसे वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा है 35 के घर में। आने वाले 3 गेंदे शेष। टीम को जीतने के लिए 9 रन चाहिए, और वैभव पाटिल जैसे खिलाड़ी इस टीम के लिए खुद कप्तान है, वो क्रीज के ऊपर खड़े हैं, डटे हुए हैं चट्टान के जैसे, लेकिन गेंदबाज को शायद शैलेश मोकल को अब वेरिएशन लाना है गेंदबाजी में। और काफी अच्छी गेंद, अब ये गेंद सही लाइन लेंथ में साबित हुई, और इसी बीच 2 गेंदों में जीतने के लिए 9 रन। ये क्रिकेट का मुकाबला, ये क्रिकेट की दोस्तों मैच, ये क्रिकेट का तेज तर्रार। गिरगिट जैसा रंग बदल देता है, वैसा क्रिकेट की मैच कभी भी रंग बदल दे सकती है। हंसने वाली टीम को रोना पड़ता है, और रोने वाली टीम को हंसना पड़ता है, जिनका नाम है दोस्तों क्रिकेट। 2 गेंदों में 9 रन चाहिए, लेकिन थोड़े से इस बार शॉट मजबूती का नए ड्राइव किया है। जब तक दूसरा रन की तैयारी में मामला बनेगा, और एक दूसरा रन आत्मघाती साबित हुआ, तो 1 ही रन और 1 रन के साथ स्कोर। आदरणीय शरदजी खारकर साहेब यांचं मंचाकडे आगमन झालंय। न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन आदरणीय शरदजी खारकर साहेब यांचं मात्र मंचाकडे आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। आणि त्याचबरोबर अरोमा कॉम्प्लेक्स, आरामास कॉम्प्लेक्सचे सर्व मेंबर्स अगदी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। वेलकम बॉस। कंपल्सरी चेज हा प्रतियोगिता नियम है, दोनों कैप्टन ध्यान में ठेवा। अंतिम गेंद, और जीतने के लिए रन चाहिए 8। बड़ी मेहनत की थी वैभव पाटिल ने, लेकिन शैलेश मोकल ने जो कुछ अतिरिक्त गेंदें फेंक के भी वो गेंदबाजी में वेरिएशन लाया है, तो बहुत ही उसका स्वागत करना हमारा फर्ज है। लेकिन अंतिम गेंद के ऊपर जीतने के लिए मुझे लग रहा है शायद 8 रन चाहिए, 8 चाहिए। 8 क्रिकेट में कहां से आएगा, छक्का है।
अभी 8 मुझे लग रहा है कहीं भी हो सकता है, हम कोई ऐसी टिप्पणी नहीं कह रहा है। जब लंबा हिट जाता है तो मैं रनर साहब उसे 8 कहता हूं, लेकिन 8 चाहिए अब। अभी भी कुछ भी हो सकता है, हम कोई ऐसी टिप्पणी नहीं कह रहे हैं। ये क्रिकेट है दोस्तों, अनिश्चितताओं का खेल है, जेंटलमैन्स गेम है और क्रिकेट है बेहद एक रोमांचक खेल है। अंतिम गेंद के ऊपर 8 रन चाहिए। शैलेश मोकल की गेंद कैसी होगी? वैभव ने स्ट्रोक को खेला है लेकिन अब फायदा कुछ हुआ नहीं है। 1 रन से मुझे लग रहा है परास्त होना पड़ा। अगर ये बम गोला पहला बार जाता तो बड़ा मजा आता था, लेकिन ये टाइमिंग चूका। दिवाली खत्म होने के बाद पटाखा फूटा लेकिन फायदा कुछ नहीं हुआ। इस बार कंठौली टीम को ये मैदान छोड़ के अपने घर के अंदर जाना पड़ेगा। चला लाइनअप करा। 11 तरगढ़ टीम ने मैच को जीता। लाइनअप कीजिए, बेहतरीन, वेल प्लेड और हार्ड लक। जडेम बेलवली, चला आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या, अजिबात विलंब